नमस्कार मित्रांनो, मी राधिका साखरे. वृक्षसेवक चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करते. आज पर्यावरण दिनानिमित्त आपण हा व्हिडिओ करत आहोत. तेव्हा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्व निसर्गप्रेमींना पर्यावरण दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, पर्यावरण दिन हा एक दिवस साजरा करण्याचा सण नसून पर्यावरण विषयक एक छोटीशी सवय लावून घेण्याचा मुहूर्त आहे. आजच्या या मुहूर्तावर आम्ही ग्रीन डायमंड केअर मार्फत एक नवीन विचार मांडण्याचा इथे प्रयत्न करत आहोत. तुम्हा सर्वांना माहीत आहे की आपण आपल्या भविष्याची आर्थिक सोय करताना अगदी सोपी गोष्ट म्हणजे पैशांची आरडी सुरू करतो. म्हणजेच काय, तर दर महिना शक्य होईल इतके पैसे वाचवून आरडी मध्ये जमा करतो. याच विचाराला धरून आपण आपलं पर्यावरणाचं आरडी ओपन करायचं. हाच आपल्या व्हिडिओचा आजचा विषय आहे. अशा या आरडी मध्ये दर महिना पर्यावरणाची शक्य तेवढी बचत सर्वांनी करायची आणि मग काही वर्षांनी त्याचा चांगला परिणाम आपल्याला नक्कीच दिसून येईल. पर्यावरणाच्या अशाच काही आरडी आपण स्क्रीनवर पाहू शकता. त्यापैकी पहिली आरडी आहे प्लास्टिक पिशवी. आपणा सर्वांनाच माहीत आहे, प्लास्टिक आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेला आहे. पण जर बाजारात जाताना आपण ठरवून कापडी पिशवीचाच वापर केला तर थोड्या तरी प्लास्टिक पिशव्या आपण कचऱ्यात जाण्यापासून रोखू शकतो, नाही का? तर आता दुसरी आरडी आहे प्लास्टिक बॉटल. फिरायला गेल्यावर घरातून निघताना एक पाण्याची बॉटल घेऊनच निघायचे. त्यामुळे काय होईल की पाण्याची प्लास्टिक बॉटल विकत घेण्याचे टळेल, 10 रुपये तर वाचतीलच आणि प्लास्टिकची बॉटल कचऱ्यात जाण्यापासून आपण रोखू शकतो. तिसरी आरडी आपण पाहू शकता, ती म्हणजे पाण्याची बचत. ही आरडी तर प्रत्येकाने ओपन करायलाच हवी, कारण ही आरडी काढली नाही तर पुढील काही वर्षातच पाण्यासाठी आपला खूप सारा पैसा, वेळ आणि ताकद वाया जाणार आहे. तेव्हा शक्य होईल तेवढे पाणी जरूर वाचवा. आता पुढची आरडी पाहूया, झाडे लावण्याची. मान्य आहे, सर्वांना ह्या आरडी मध्ये गुंतवणूक करता येणे शक्य नसेल, तरी वर्षात एखादे झाड लावण्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रयत्न करायला काय हरकत आहे? आणि हे जर अजिबातच शक्य नसेल तर झाडे तोडण्यापासून रोखण्याचा प्रयत्न तरी नक्की करायला हवा. हे कसे शक्य आहे, हा प्रश्न तुमच्या मनात आला असेलच. तर त्याचं साधं उत्तर आहे, जमेल त्या ठिकाणी बिलाच्या हार्ड कॉपीला नाही म्हणून. आजच्या या डिजिटलच्या जमान्यात आपण शॉपिंग केली, एटीएम मधून पैसे काढले की त्याची हार्ड कॉपी मागतो आणि ती सहजपणे कचऱ्यात टाकून देतो. ही सवय आपल्याला नाही का मोडता येणार? तसेच जर तुम्ही MSEBचे ग्राहक असाल तर MSEBच्या साईटवर ऑप्ट फॉर ग्रीन साठी रजिस्टर केल्यास MSEB दर महिना प्रत्येक ग्राहकाला वीज बिलात 10 रुपयाची सूट देते. या एका स्टेपमुळे तुमचे 10 रुपये तर वाचतीलच आणि वृक्षतोडही थांबेल. कशी वाटली ही पर्यावरणाची आरडी, ज्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण तर होईलच आणि बरोबरीने आपले पैसे सुद्धा वाचतील. तर मग चला सगळे मिळून आजच या पर्यावरणाच्या आरडी मध्ये एक तरी अकाउंट नक्की ओपन करूया. आय होप तुम्ही नक्की प्रयत्न कराल. पुन्हा एकदा पर्यावरण दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.